ओके. नमस्कार. आज उत्सव नवरात्रीचा आणि गजर नारी शक्तीचा या कार्यक्रमाच्या 7व्या मालिकेला आपल्या सगळ्यांचा स्वागत. आज आपल्या बरोबर एक नाही, दोन नाही, तर आपल्या बरोबर 3 अशा बायका स्त्रिया आहेत, MV सख्या आहेत आपल्या, ज्यांनी काहीतरी वेगळं करून दाखवलंय. त्यांचा स्वतःचा फ्रँचाईज बिझनेस उघडला आहे आणि ते स्वतः इंडिपेंडेंटली आपल्या फॅमिली बरोबर ते चालवत आहे. तर आज आपली मुलाखत त्यांच्या बरोबर आहे, जस्ट टू फाइंड आउट समथिंग मोर अबाउट दिस. माझी ओळख ह्यांच्याशी तिघींची कशी झाली अशी मी खूप लवकर आणि क्विकली सांगते. सगळ्यात पहिली ओळख मला वाटतं माझी निलिमाशी झाली होती. मराठी विश्वाचा जो वसंतोत्सव प्रोग्राम असतो त्याच्यात माझ्या मुलाची डान्स पार्टनर निलिमाची मुलगी नेहा होती. तर मला त्याशी तिची निलिमाची तेव्हा ओळख झाली आणि डान्स झाला आणि मग त्याच्यानंतर आम्ही कधीतरी मराठी शाळेत मॉर्गनविलच्या भेटायचो आणि दॅट वॉज इट. आणि मग मला एक दिवस कोणीतरी सांगितलं ग तिने असं सुरू केलंय आणि मी ऐकलं आणि तेव्हा मी काय बोर्डात नव्हते, काही ह्याच्यात नव्हते. अँड आय वॉज लाईक व्हेरी सरप्राईज बिकॉज निलिमा इज व्हेरी क्वाइट. आणि मी म्हटलं ओ माय गॉड तिने हे कसं केलं सगळं. आणि स्नेहल बने आय नो फ्रॉम फ्रॉम मॉर्गनविल मराठी शाळाचा आमच्या ग्रुपचीच आहे. व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन. देर इज लाईक यु नो सारखी क्लिअर आहे. दिस इज हाऊ आय डिस्क्राईब हर. अतिशय प्रेमळ, अतिशय लाड करणारी सगळ्यांचं. तुम्ही काही तुम्हाला आवडत असेल ती आठवण ठेवते आणि तसं करते. तर स्नेहल तुझ्याबद्दलही खूप कौतुक आहे मला की तू आता कुठले तू कसं मी तुला बघितलं होतं लाईक यू डिड हॅड सो मेनी स्ट्रगल्स आणि यू ओपन दिस लास्ट इयर. आय वॉज देअर फॉर युअर ओपनिंग आणि तेव्हाही मला तीच फिलिंग आली होती जसं मला जेव्हा निलिमाचं ऐकून झालं होतं. आय एम लाईक वाव, दिस इज सच अ ह्यूज स्टेप. युअर पुटिंग, तुम्ही तुमची गुंतवणूक एका फ्रँचाईज मध्ये टाकताय. It's such a big thing. The place was beautiful. I'm like, oh my God, how is she going to manage all this? I know you have friends. You have a very dedicated husband also. So tumcha support structure खूप छान आहे. Very happy for you. So this is how I know Snehal. आणि सुषमाला मी मागच्या वर्षी भेटले. मला MV BODनी सांगितलं होतं की रंगदीपच्या प्रकाशनासाठी आम्हाला ऍडव्हर्टायझर्स लागतात. सो दे सेड की तू सख्यामध्ये बघ आणि ट्राय टू गेट मनी. अँड आय वॉज व्हेरी आय थॉट मला कोणी काय $10-12 पण नाही देणार. अँड आय वॉज व्हेरी सरप्राईज. आय गॉट सो मच मनी फ्रॉम पीपल लाईक निलिमा, स्नेहल आणि सुषमा. आणि तेव्हाही मला कळलं सुषमा की तुम्ही इतक्या वर्ष चालवताय. लाईक मी तुम्हाला म्हंटल माझ्याकडे ते रंगदीप माझ्या हातात आहे आणि आय एम व्हेरी प्राऊड. आय वॉज व्हेरी प्राऊड टू सी दिस ऍडव्हर्टाइजमेंट that you were running Godard School. This is like incredible. आणि निलिमा आणि स्नेहलनी पण मला त्यांची फुल पेज ऍड दिलेली होती. मी ती दाखवते आहे. इनक्रेडिबल दॅट you did all this. So पहिला प्रश्न असा की whoever is listening today, आपल्या सगळ्या MV सख्याच आहेत पण हा YouTube व्हिडिओ नंतर बाहेरही जाईल. तर आपली छोटीशी ओळख, तुमचं नाव, कुठे राहता, फॅमिली मेंबर्स कोण काय आहेत, म्हणजे थोडी आपली एक ओळख द्या. तुम्ही सुषमा, आय विल स्टार्ट विथ यू. तुम्ही देता. Anagha, first of all, thank you for inviting me here, and thank you Marathi Vishwas as well. माझी ओळख म्हणजे मी सुषमा पाटील आणि माझे मिस्टर पण इथे आहेत, रवी पाटील. तर मी इथे ओरिजिनली पुण्याची, मग मुंबईची, सासर माहेर. इथे मी आले ती 1985 साली आणि तेव्हापासूनच माझा हा बिझनेस करण्याचा हेतू मनात होताच. आणि तो फॉर्च्युनेटली रवीनी तो म्हणजे उचलून धरला आणि आम्ही ते सुरू केलं. पण त्याला कारण असं आहे की मी भारतातच मुळात आमच्या फॅमिलीमध्ये बिझनेस आहे. सो आय बॉर्न इन टू दॅट फॅमिली व्हेअर वी ऑलवेज हॅड अ बिझनेस. So my father had a very big business in Pune,
as well as all my brothers, which is I'm fortunate enough to have 5 brothers. Wow. An only girl. so that ते बाळकडू जे म्हणतात ते तिथून आलेलं आहे. Okay. So that's and today after 27 years I'm still with the garden. Right. आणि तुम्ही साऊथ ब्रन्सविकला राहता, राईट? आम्ही साऊथ ब्रुन्सविक मध्ये राहतो. मला माझी 2 मुलं नील आणि नेहा. So Neil is actually the chef, which we talk about that a little bit. Yes. And Neha, she also is very passionate about teaching. So she has become a teacher, 4th grade teacher. Okay. And she knew that when she was 3 years old. Wow. So we thought that she will, after going to the school or college, she will forget about this teaching, and as all other children, she might go engineering or doctor, but no, she didn't want to do that. She wanted to pursue her dream, which is teaching, and same thing with Neil. He wanted to be a chef, and that's what he's been doing last almost 10 years. Wow. Very different. Nilima? Very different. And in our whole family, we are different. All of you are different. All of us different. मग तुमच्यावरच एक सेशन ठेवायला पाहिजे म्हणजे. Okay. Some other time. Okay. Sure. Nilima, do you want to talk about yourself and the family? जरासं introduction तुझ्याबद्दल. Yeah. So मी इथे first of all, अनघा, thanks. MV सख्या आणि मराठी विश्व सगळ्यांचे आभार इन्व्हाइट केल्याबद्दल. अँड मी बेसिकली अमरावती महाराष्ट्र, आणि माझे मिस्टर नांदेडचे, आणि आय डिड माय इंजिनिअरिंग फ्रॉम अमरावती इटसेल्फ, लाईक BE computer science. Came here 97-98 and worked in the IT sector for a while in Oracle Clinicals. पण माझा one way commute 2 तासाचा होता, आणि I used to spend 4 hours a day just commuting. So I mean, जॉब बदलला तरी तेच झालं. I mean, जॉब बदलला आणि घर घेतलं या हिशोबाने की commute would be less, but it didn't work out. I still travel 2 hours one way. So then I started thinking, hey, this is not right. I need to do something. And plus, like every now and then when the project was done, bench वर येणं, मग पुन्हा दुसरा प्रोजेक्ट घ्यायचा, मग पुन्हा त्या सायकल मध्ये, like I thought नाही, it's better की मी दुसरं काहीतरी केलेलं जास्त चांगलं. पण आता तू कुठे राहतेस? Morganville. Okay. And you just have Neha only, right? Yes. Neha. Okay. आता ती कॉलेजला गेली आहे, right? हो, कॉलेजला आहे. Okay. सध्या almost 4th year of college. Okay. स्नेहल, तू तुझ्याबद्दल आता सांग. First of all, घरी कोण आहे, all that. First of all, Anagha, thank you so much for inviting me. आणि अनघा बोर्ड MV बोर्डवर आल्यापासून एकापेक्षा एक सरस प्रोग्राम आपल्याला देते. तिच्याकडे मनात कुठून आयडियाज येतात, आणि शी इज अ इन्स्पायरेशन फॉर एव्हरीवन. सो खरंच तिच्याकडे एवढी विल पॉवर, ताकद तिच्याकडे कुठे आहे. ऍज अ पर्सन म्हणून पण मी तिला म्हणजे बरेच वर्ष ओळखते आहे, आणि नो मॅटर व्हॉट तिच्याकडे एवढा वेळ कुठून येतो वगैरे मला खरंच माहिती नाही, आणि न्यू आयडियाज. हॅट्स ऑफ टू हर. मी स्नेहल बने, आणि born and brought up in Mumbai and settled in USA like all of us. आणि मेन म्हणजे मला 2 मुलं आहेत, मानस आणि सानिका. मानस माझा स्पेशल नीड्स आहे, आणि सानिका आता हायस्कूलला 9वीत आहे. आणि मिस्टर सुधीर बने, इज विथ द सेम कंपनी एज अनघा, JP Morgan. आणि बस त्याचं खूप स्वप्न होतं की आपण बिझनेस करूया. तर नेहमी असं म्हणायचं की मला गल्ल्यावर बसायचंय, सावकारासारखं बसायचंय, रिटायरमेंट घ्यायचे म्हणून असं. आणि माझ्या पण काही म्हणजे मी पुढे सांगेनच, पण लाईक इतर गोष्टी. आणि मग माझी डिग्री अकाउंट्स मध्ये मी घेतली, फायनान्स अँड कॉस्टिंग मध्ये. आणि त्याच्यानंतर मी बरेच वर्ष स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काम करत होते. मग इथे आला बँक ऑफ अमेरिका, आणि नंतर मग मला माझं टीचिंग
अकाउंट्स आणि कॅटरिंग हे 3 पॅशन आहेत. तर लाईक आय वॉन्ट टू फॉलो दोज. जसं जिथे मला वेळ मिळेल तिथे. आता म्हणूनच म्हणजे त्यानेच मी फ्रँचायझी ओपन करायचा आम्ही विचार केला. की सगळं मॅनेज करता येईल, घर आणि बिझनेस दोन्ही. Okay. तर thank you for introducing yourself. So I hope everybody, the viewers, know a little bit more about you. तुम्ही काय आणि लोक अजून एक हाचा हेतू असा होता की कोणाला तुमच्या बरोबर बोलायचं असेल तर दे विल नो की तुम्ही कुठे आहात. सो ह्या इंटरव्ह्यूचा हेतू ते पण आहे की बायकांना दुसऱ्यांनाही जरा प्रोत्साहन द्यायचं. इफ दे feel a little bit wary about going into business, maybe they can learn something from you. And networking. So Marathi Vishwa Sakhya, other big reason I'm so dedicated to Marathi Vishwa Sakhya is I want all women to kind of know each other. आपण जेव्हा कायम सख्याच्या आम्ही मराठी विश्वाच्या प्रोग्रामला भेटतो, I hear a lot की सगळे आपल्या आपल्या ग्रुपमध्ये असतात, सगळे आपल्या आपल्या बायका आपल्या आपल्या ग्रुपचे फोटो काढत असतात. So hopefully with all these programs, तुमची एक दुसऱ्यांची ओळखी झाली आता. I don't know, Nilima, if you knew Sushma before. तुमची ओळख नव्हती. I guess in one of the programs, did you introduce her sometime? I don't remember. No, I don't think so. I don't think so. Yeah. No, we haven't met in person yet. Right. No. Right. So now that this is the right forum, right? So now you know her, 10 other people also know the 3 of you also. तर तुम्ही जरासा एक्सप्लेन केला तर सुषमा, you are coming from a business field, so it might have been a little bit easy for you, but तुम्ही I don't know what your तुम्ही आल्या पहिलेच बिझनेस बघायला सुरुवात केला का did you work somewhere before? नाही, कोणासाठी काम करायचं हे माझ्या तू कधी केलंच नाहीये? नाही. ओके. वर्किंग फॉर माय सेल्फ वॉज द ओनली. आणि भारतात सुद्धा असताना घरच्या बिझनेस मध्येच इन्व्हॉल्व्ह होते. पण इथे आल्यानंतर लाईक आय सेड, फॉर्च्युनेटली रवी आणि त्याच्या भावांनी सुद्धा ह्या बाबतीत डेफिनेटली उचलून धरलं की नाही, शी हॅज टू बी इन द बिझनेस. आणि आम्ही सुरुवात केली, लागलीच काहीतरी बघायला. पण काय होतं ना की भारतामध्ये बिझनेस करणं आणि इथे करणं, इट्स अ लॉट ऑफ, इट्स अ बिग डिफरन्स. तिथे काय करायचं, इथे काय करायचं, आणि इथलं काय आहे ते मला काहीच कल्पना नव्हती. मी नुकतीच आलेली होती आणि यांची सगळी फॅमिली ही ऑफकोर्स सर्व्हिस मध्ये होते, त्याच्यामुळे असं काही हे नव्हतं. पण काहीतरी करायचं. पण सेम टाइम रवी हॅड अ लॉट ऑफ फ्रेंड्स हु वर गुजराती अँड दे वर इन अ बिझनेसेस. Okay. So they all had, one way or another, they had some kind of a business. So kind of a guidance from them or some information from them, that was helpful. Okay. परंतु मग आमच्या ते लक्षात आलं की आपण कुठेतरी उडी मारण्यापेक्षा ही फ्रँचाईज घेणं हे जास्त चांगलं आहे, कारण ते सेटअप असतं. Right. So you have that backup also. So that's what finally we decided ki we'll go with the franchise. Okay. So of course, knowing all the Patel's friends, so hotel motel was our first thought ki apan kahitari hotel काढू वगैरे. So we looked it into that. So that didn't work out. And not work out means just ki it just didn't think that was the right fit for me. Okay. So then we looked it into that was another franchise we were very much into. That was Physician Weight Loss Center. That time it was very popular. Okay. In 85. So we looked it into that a lot. I mean, almost we bought it. So जागा बघितली, कॉन्ट्रॅक्ट केलं, इनिशियल कॉन्ट्रॅक्ट केलं वगैरे सगळं झालं. आणि दॅट आय थॉट डेफिनेटली आय कॅन डू समथिंग लाईक दिस. पण परंतु within a couple of weeks later, I found out that I was pregnant at the time with Neil. Okay. So family come first. So I said I didn't want to get into this right now. So then couple of years. So that was but that was how it started. So initially. Okay.
तुम्ही आणि इंडियामध्ये डिड यू हेल्प आउट इन युअर फॅमिली बिझनेस ऑल्सो? येस, इट वॉज अ जॉईंट बिझनेस. काका, आणखीन माझे वडील, माझे भाऊ. सो पुण्यामधल्या पूर्वीच्या लोकांना कदाचित गावामध्ये माहिती असेल, गणेश पेठेमध्ये आमचं, माझ्या वडिलांचं दुकान होतं. बेसिकली माझे वडील आमच्या पोह्यांच्या फॅक्टरीज होत्या आणि ते पोह्यांचं मोठं दुकान होतं. आणि नंतर मग ते मुंबईलाही झालं, काढलं, आणि त्याच्यामुळे पुन्हा मुंबईमध्ये येस थोडीफार मदत केलेली आहे. आणि तुम्ही त्या वातावरणात पण वाढलेला होता, तर तुम्हाला यू इम्बाइब सर्टन थिंग्स ऑल्सो लाईक दॅट. तर मी आता निलिमा आणि स्नेहलला विचारते. निलिमा, तुला डिड यू हॅव दॅट एक्सपिरियन्स बॅक होम, लाईक तुमच्या घरी? नाही, बिझनेस काही एक्सपिरियन्स नव्हता. ओके. नवऱ्याकडून पण कोणाला म्हणजे? नाही, म्हणजे नो वन वॉज इन द बिझनेस एज सच, कारण एज्युकेटर्स असे कोणी नाही आहेत. माझे म्हणजे नवऱ्याच्या बाजूने सगळेजण डॉक्टर्स आहेत, म्हणजे सासू सासरे डॉक्टर आहेत, लहान दीर डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांचा तसा बिझनेस आहे, पण ओके, नथिंग रिलेटेड टू दिस. ओके. सो तुझ्यासाठी झेप होती म्हणजे. आणि सुषमा जस्ट ग्लाइडेड व्हेरी नाईसली इनटू द वॉटर. Well, yes and no. We'll come to that point. We'll talk about it. Okay. स्नेहल, तुला काय बॅकग्राऊंड नव्हता? तू स्टेट बँकेत काम करत होतीस, राईट, इंडियामध्ये. पण तुझ्या फॅमिलीचा काय बिझनेस होता, लाईक? म्हणजे नाही, माहेरी कोणाचाच नाही, म्हणजे फॅमिली बिझनेस असा काहीच नव्हता. फक्त माझ्या सासऱ्यांचा साईड बिझनेस म्हणजे न्यूजपेपरची लाईन असते ना, ते पण त्यांच्या काकांनी त्यांना दिलं होतं. नथिंग रिलेटेड इन एज्युकेशन. ओके. ओके. पण मी निलिमा, आय एम गोइंग टू आस्क यू. सो तू म्हणत होती की बिकॉज ऑफ युअर जॉब, राईट, की इट वॉज हेक्टिक. पण हाऊ डिड दॅट आयडिया कम टू युअर हेड देन, दॅट यू वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट, लाईक यू वॉन्ट टू क्विट? तुझ्या डोक्यात ती आयडिया कशी आली? दॅट्स अ गुड क्वेश्चन. जेव्हा माझं इंजिनिअरिंग झालं तेव्हा आय वॉज सर्चिंग फॉर जॉब्स, आणि मी अमरावतीत असे काही फारसे जॉब्स नव्हते, तर मी आमच्या सरांकडे गेले, म्हटलं सर मला काय करू, मला जॉब पाहिजे. तर आमचे सर म्हणतात, HOD, वाय डोंट यू टीच हिअर, टीच फ्रॉम टुमॉरो. लिटरली मी 2 दिवस पुस्तक वाचलं. आय गेस इट वॉज DBMS, तेव्हा सब्जेक्ट होता एक. 2 दिवस पुस्तक वाचलं, तिसऱ्या दिवशी मी इंजिनिअरिंगच्या सेकंड किंवा थर्ड इयरला उभी आणि शिकवते. अँड somehow I managed it. That was my first time teaching it. Okay. So that gave me the confidence that okay, if I can do that, इंजिनिअरिंगच्या क्लासमध्ये जर मी उभं राहू शकतो, तर डेफिनेटली मी यंगर किड्स समोरही उभी राहू शकते. So that somewhere I had in my mind. म्हणून असं वाटलं चला ट्राय करून पाहायला हरकत नाही. ओके. नाही, पण इकडे आल्यावरती, आय मीन इकडे असताना तू म्हणाली की तुला आता जॉबला जायला 2 तास लागायचे. नेहा, आय एम प्रिटी शुअर वॉज व्हेरी लिटल ॲट दॅट टाइम. तर सुरुवात म्हणजे तुझा असा विचार कसा बदलला की नोकरी सोडून आपण आता JAIचं बघायचं? ओके. इथे मालबरोला एक JAIचं सेंटर आहे. तिला मी घरी होते तेव्हा, मला प्रोजेक्ट नव्हतं माझ्याजवळ, तर मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की शी नीड्स मॅथ्स टीचर्स, वाय डोंट यू गो चेक इट आउट. तर आय एम लाईक ओके, लेट मी गो चेक इट आउट. तर मी तिला फोन केला. तिला म्हटलं माझ्याजवळ टीचर्स आहे, सच काही रेझ्युमे नाही आहे, बट आय कॅन टीच. तर ती म्हणली ओके, यू हॅव कम टुमॉरो, आय हॅव लाईक टाइम स्लॉट्स. मी गेले तिथे, शिकवलं. मग तिथून मला आयडिया आली की म्हणजे असा जो सेटअप मी तिचा पाहिला, मग असं वाटलं मग आपण का नाही सुरू करावं असं काहीतरी. आणि तिथून मला आयडिया आली, आणि म्हणून मी बाकीचे प्रोग्राम्स पण एक्सप्लोर केले, कारण बरेच प्रोग्राम्स आहेत, असे कुमॉन आहे, अजूनही बरेचसे प्रोग्राम्स आहेत. मग असे मी एक्सप्लोर केले, आणि मग बाकीच्या मैत्रिणींशी पण बोलले की इफ दे आर इंटरेस्टेड. मग फायनली असं डिसाईड केलं की नाही, आपणही असं काहीतरी करू शकतो. ओके. आणि तू मग सुरुवात केली. आणि for you also, like 27 years back now, you have Godad, your school just celebrated 27 years. It's a lot. It's almost like 3 decades, and with the same franchise. And then you started another one in Parsippany recently. And like we were talking before the program started, that तुम्ही आत्ताच Parsippany वरून परत आलाय.
how did you target, or how did you finally come up to that decision that you want to go in the education field? That was another thing I found interesting, that all three of you are in the education field. And we know, like Asians, आपलं एज्युकेशनवर किती प्राधान्य आहे, राईट? आपलं लहानपणापासून आपल्याला ते सांगितलं असतं, शिक्षणाशिवाय काही नाही. आणि माझे वडील पण असेच म्हणायचे की इस्टेट म्हणजे माय इस्टेट इज, you have to like study, there is nothing I can give you, you need to study basically. So how did you and Ravi decide that you want to go for Godard or education primarily? So अनघा, काय झालं होतं की मी म्हणजे 5-6 वर्ष हा सगळंच आयडिया ड्रॉप केली होती. वी वर जस्ट फर्स्ट बेबी, देन सेकंड बेबी. So when Neha was just couple of months, like 4 months old, Ravi opened up the newspaper and saw in home news there was an ad showing stating that they are looking for the franchisee, Godard School. It was a small ad, and it was Sunday morning. He was having his tea and I'm doing breakfast, and he just loudly said something, "Oh, this is something good for you." And I said, "What is that, Godard?" I mean, really, what was that? Yeah. It was nothing really at a time. So मी ते ऐकलं आणि इग्नोर केलं, पण त्यांनी जरा त्याच्यावर दुसऱ्या दिवशी जास्त रिसर्च केला. ही प्रॉबब्ली मस्ट हॅव कॉल्ड देम बिकॉज दे कॉल्ड मी बॅक विदिन अ कपल ऑफ डेज. सो that happened to be this Godard school was across the street from our house. Wow. Literally on the Culver Road, where we are this side and the school is another side. So location, he checked it and it was across the street. Wow. And then I said, wow, this is something definitely I need to look it into that. Right. So पण असं काही डोक्यात नव्हतं की एज्युकेशन मध्ये जायचं, पण ही ऑपॉर्च्युनिटी अशी होती की हे फर्स्ट स्टेप वॉज इट इज अक्रॉस फ्रॉम माय हाऊस. मग दुसरं असं लक्षात आलं आमच्या दोघांचे की ही अशी आहे ऑपॉर्च्युनिटी की आपण आपल्या मुलांना ह्या शाळेबरोबर वाढवू शकतो. व्हेरी गुड. दॅट वॉज अनदर मेजर थिंग. कारण मला मुलांना कुठेतरी ठेवून काही व्हेंचर करायला जायचं नव्हतं कुठेही, नवीन आणखीन रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायच्या नव्हत्या. सो त्याच्यामुळे हे मला फार कन्व्हिनियंट वाटलं की माझी दोन्ही मुलं तिथे माझ्याबरोबर असतील आणि सेम टाइम आय कॅन डू समथिंग फॉर माय सेल्फ. So that was the idea when we looked it into Godard School. So when you started this, तुम्ही दोघं एकत्र म्हणजे you didn't have any other partners, you just took on this franchise? No, we I mean, coming from middle class and having just one income, yes, we needed a partner. Yes. Okay. So yes, so we had I found the godfather and then yes. To know. Yes, I mean, at a time there was no, and I was one of those की मला फॅमिली कडे जायचं नव्हतं. राईट. म्हणजे रवीचे सुद्धा भाऊ डॉक्टर होते आणि त्यांच्याकडे आम्ही इझिली जाऊ शकलो असतो फायनान्ससाठी, परंतु ते तसं करायचं नव्हतं आम्हाला. मी स्वतः ते रिलेशन मध्ये बिझनेस आणायचा नव्हता मला. सो आम्ही वी फाउंड समबडी विच गुड क्लोज फ्रेंड्स आणि त्यांनी फायनान्स केलं. पण they were that family was silent partner with us, which was extremely helpful at a time. Good. And eventually, I mean, we got separate from them, so got them out. Wow. पण yes. परंतु हे गोडार्ड जेव्हा चालू झालं ना, मला हे सगळ्यांना सांगायचंय की इट वॉज नॉट ॲज इझी ॲज इट सीम्स लाईक. किंवा 27 वर्षापूर्वीची जी गोष्ट आहे ही, लोकांना गोडार्ड काय हे माहिती नव्हतं. तर गोडार्ड, कारण त्यावेळेस गोडार्ड सुद्धा बेबी इन्फंटसी मध्ये होतं. म्हणजे ते फक्त आता ते आर 32 years old now. They are. Okay. So all together, and I've been with them 27 years. Yes, yeah. Nice. So
तेव्हा गोडाड म्हणजे मी जेव्हा फोन करायची लोकांना गोडाड म्हणून, तर लोक म्हणायची म्हणजे काय. राईट राईट. सो तिथपासून सुरुवात होती की गोडाड हे काय हे लोकांना सांगितलं. चाइल्ड केअर. मग इंडियन बाईचा आवाज ऐकल्यानंतर त्यांना वाटायचं की ही रिलिजियस शाळा आहे. कारण हे कन्स्ट्रक्शन चालू असताना मी टूर देत होते. ओके ओके. आणि दॅट वॉज अ व्हर्च्युअल टूर, म्हणजे नुसतं फोनवर. राईट राईट. देर वॉज नॉट झूम ॲट अ टाइम. तो एक इंडियन बाई इथे साऊथ ब्रुन्सविक मध्ये काहीतरी शाळा प्रकरण उघडतीये. Believe or not, it was not very easy to take for others. Okay. So I had to struggle it for myself. For yourself. I stood up there. आणि आम्ही दोघंही कम्युनिटी मध्ये अतिशय इन्व्हॉल्व झालो. म्हणजे अमेरिकन कम्युनिटीमध्ये. मग ते लायन्स क्लब असू देत, रोटरी क्लब असू देत, चेंबर ऑफ कॉमर्स, सॉकर. आय मीन मी प्रत्येक सॉकरच्या गेमला तिथे उभी राहायची. जसं काही मला वोटिंगसाठी लोक जातात तसं कॅम्पेनिंग चाललं होतं माझं. प्रत्येक गेमला, बेसबॉल असू देत, सॉकर असू देत, अतिशय प्रत्येक वेळेस टेनिस चालू देत, ह्या प्रत्येक ठिकाणी तिथे उभी राहायची मी फ्लायर देत. सो परवा जे मकरंद द डिजिटल कॅम्पेनिंग, Right. So I was laughing myself that this was my campaigning at a time. So time has changed. Times have certainly changed. And like he said, internet it's such a powerful medium. You just need to know how to market yourself. You have Facebook, Twitter Instagram people have done wonders for themselves. Ata YouTube वरच आपण इतके influencers बघतो. People have a camera and they start streaming and they're making millions basically. No, but it's a very, to me, the profession you chose, education, it's a very noble one. And तुम्हाला आता मी निलिमालाही पहिले हा प्रश्न विचारते की निलिमा तू like when you started, you and your husband, when you first decided ठीक आहे आम्हाला invest करायचंय, we want to go into this, did you have any hesitation that am I going in the right direction? I know स्नेहलनी तुला नंतर फॉलो केलं तर म्हणून मी तुला पहिले विचार. बिकॉज आपल्या सर्कल मध्ये nobody has a franchise, right? आपण मालबरो मध्ये जिथे आहोत आपल्या मामत काउंटी मध्ये I think nobody had owned a franchise, so you didn't have anybody, and I think you didn't know Sushma also at that time, so that you could talk to her. तुला तेव्हा काय बेसिकली असं वाटलं की am I doing the right thing? Should I step back? जसं सुषमाताई म्हणल्या की कमिंग फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली, फक्त एकट्याने इन्व्हेस्ट करणं आम्ही दोघंही विचार करू लागलो की इज इट रिअली द राईट थिंग टू डू. पण मग असा विचार केला की नाही, खूप जास्त आपण काय करतो पुष्कळदा खूप जास्त विचार केला की हिंमत नाही होत कुठलं काही करायची. मग असं ठरवलं की नाही, आता आलाय मनात विचार आणि करावं असं वाटतंय तर लेट्स डू इट. कारण असं खूपदा झालं, खूप काही करावं असं वाटतं पण खूप जास्त विचार केला की मग त्याचे डिसएडव्हान्टेजेस जास्त दिसू लागतात ऍडव्हान्टेजेस पेक्षा. मग देन इथे मालबर्गमध्ये जिचं सेंटर आहे तिच्याकडे गेले. शी इज ऑल्सो माय स्लीपिंग पार्टनर. कारण अगेन आम्हाला दोघांनाही असं वाटत होतं की फक्त आपली इन्व्हेस्टमेंट नको, त्याच्यात अजून कोणाची तरी इन्व्हेस्टमेंट असलेली केव्हाही चांगली. तर तिला स्लीपिंग पार्टनर घेतलं आणि मग डिसाईड केलं की नाही, विल गो अहेड डुईंग इट. व्हेरी गुड. आणि देन you helped Snehal also. स्नेहल 5 वर्षापासून तेच मी पण तिला म्हणजे 5 मेन म्हणजे जसं ऍज आय टोल्ड यू बिफोर लाईक की मला टीचिंग आवडतंच. आणि मी निलिमाला म्हणायचे की मला ज्याला मी मुलांना पण माझ्या घेऊन जायचे मॉन्टेसरी मध्ये, डे केअर मध्ये वगैरे, तर तिकडचं एन्व्हायरमेंट म्हणजे मी निलिमाला म्हणायचे मला 3 to 13 मुलं खूप आवडतात. दॅट इज अ इनोसंट वन. त्यांना हसण्यासाठी किंवा काही तुम्हाला आर्टिफिशियल करायची गरज नाही. एनी प्रोग्राम्स एनिथिंग. I want to teach, means I want to stay with those kids. Right. आणि मग 5 वर्ष ज्याला निलिमाने, त्याच वेळेला माझी निलिमाची नुकतीच ओळख होत होती की ज्याला तिने ओपन केलं.
आणि त्यावेळेपासूनच माझे सुधीर पण म्हणायचं की नाही आपल्याला काहीतरी करायचंय आपण ह्याच्यात करूया. म्हणून त्यावेळेला पण तो कॅलिफोर्नियाला जाऊन आला होता. ओके. पण एकट्याने कसं करायचं, एवढी इन्व्हेस्टमेंट एकट्याने नको करायला, म्हणून मी नेहमी कोण पार्टनर येते का, म्हणून मी निलिमाच्या पाठी, निलिमा आणखी एक ब्रांच ओपन करूया का आपण, तुझ्याबरोबर मी करते असं. मग निलिमा म्हणते, कारण JEI बऱ्याच आहेत न्यूजर्सी मध्ये, नॉर्थ जर्सी मीन्स सेंट्रल जर्सी, नॉर्थ जर्सी, एव्हरीवेअर यू कॅन सी JEI असं. निलिमा किती 2-3 वर्ष असंच चाललं होतं आमचं की मला करायचंय, कुठे असेल तर नक्की सांग, मला अपॉर्च्युनिटी असेल तर नक्की सांग. मग एक दिवस मग सानिकाला पण मध्ये मध्ये कधी कधी मॅथ्स साठी पण निलिमा हेल्प करायची. सो लाईक दॅट टाइम ऑल्सो आय वॉज इन अ कॉन्टॅक्ट विथ निलिमा. आणि मग निलिमाला मला करायचं तर आहेच. मग मी मध्ये तेच मुलं जसं सुषमाताई म्हणाल्या तसं मुलं ज्याला लहान होती त्यावेळी ते ज्याला स्कूलमध्ये जाते त्याला मी मग CDAचा वगैरे चाइल्ड डेव्हलपमेंटचा वगैरे कोर्स केला. आणि माय ड्रीम वॉज लाईक आय ऑल्सो वॉन्ट टू ओपन अ स्कूल. मग त्याचं लिगली आपल्या काउंटीचे प्रोग्राम्स असतात तसं मी घरी होम डे केअर चालू केलं. असं मग समथिंग आय वॉन्ट टू नाही आणखीन थोडं आता बिगर स्केलवर मला करायचंय लाईक आणि आय वॉन्ट टू स्पेंड माय टाइम इन दॅट ओनली. मग असं करता निलिमा एक दिवस म्हणाले की मालबोरोची जी तिची पार्टनर आहे तीच माझी पण पार्टनर आहे. सो आय ऑल्सो टेकिंग केअर ऑफ द डे टू डे ऑपरेशन अँड शी जस्ट एज अ इन्व्हेस्टर शी इज विथ मी. आणि मग निलिमा आता मग LC पेक्षाही निलिमाकडेच काही असेल तर, निलिमा नवीन पॅरेंट आला तर काय करू, काय विचार कसं करायचं मार्केटिंग, कसं पॅरेंट्सशी बोलायचं किंवा टीचरचं वगैरे. आणि मला हे फील्ड खूप आवडतं कारण यू आर लाईक डायव्हर्सिफाईड आहे, लाईक यू आर कमिंग कॉन्टॅक्ट विथ द टीचर, पॅरेंट्स, स्टुडंट्स, so many like the different stages of this thing. आणि पॅरेंट्स ॲज अ कॉमन सब्जेक्ट लाईक मुलांचे डेव्हलपमेंट, मुलांची प्रोग्रेस. सो दॅट इज लाईक व्हेरी गुड थिंग. आपल्याला आपण छान क्वालिटी त्यांना देतोय म्हणजे लाईक क्वालिटी इज अवर मेन थिंग. मेन गोल इज गिव्हिंग द क्वालिटी लाईक ओके. तर मग त्याच्या सॉरी नाही बोल नाही. मग मी निलिमाने मग एक दिवस सांगितलं की LC फ्री होल्ड मध्ये बघते. म्हटलं अरे वा चांगली गोष्ट आहे की घराच्या जवळ पण वगैरे असं. आणि लाईक की म्हणजे आम्ही लांब पण जायला तयार होतो. निलिमा आणि मी अगदी नॉर्थ जर्सी वगैरे तिकडे पण शोधत होतो लाईक की कुठे आहे का वगैरे असं. आणि मग फॉर्च्युनेटली म्हणजे LC म्हणाले की तिने इकडचा ब्लॉक केलाय म्हणून म्हटलं LCला पार्टनर हवी असेल तर विचार म्हणून. असं मग ते योगायोगाने मग I become a partner with her. But that shows your persistence also. Like you did so many things before coming to that stage. म्हणजे तर मी तेच तुला पहिले तुझं इंट्रोडक्शनच्या वेळी म्हटलं की आय हॅव सीन यू गो थ्रू all these stages. तू घरी तर चाइल्ड केअर सुरू केला. You did all those classes. But you wanted to do something basically. तुलाही तुझा स्वतःचा बिझनेस पाहिजे होता. आणि that's why you achieved it. Like it didn't fall in any of your laps, right? You went deliberately looking for an opportunity, and that was also your convenience. To me, 2-3 years I working for the Montessori and the learning experience too. Sushma, because you have been in this field the most, I would ask you, what are your couple of 1 or 2 good success stories that you, if you can think of something. म्हणजे I didn't tell you this question, पण मला आत्ताच असं वाटतंय की over 27 years, I'm sure you have had a lot of success stories about kids, what they could not do before, what they could do now. So तुम्हाला कोण असं काय, is there a special child you remember or a success story basically? मला वाटतं माझी success story as today's date, I'm attending my first and second batch children's wedding. Okay. Oh, wow. So, and some of their children, I think probably within a month or 2, they are going to enroll their own children. They could have done it back in Goddard. but because of the COVID, they are right now, they are just waiting to this to finish. But that is, I think, for me, it's an achievement. Yes, definitely. Because I'm attending my students' wedding now. and because they are my children's age, ती मुलं सगळी आणि खूप मुलं, आम्ही साऊथ ब्रुन्सविक मध्येच राहतो आणि शाळाही साऊथ ब्रुन्सविक मध्येच असल्यामुळे खूप जण अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत.
आणि तीच मुलं आमच्या मुलांची चांगले फ्रेंड्स असल्यामुळे ते कॉन्टॅक्ट अजून राहिलेत. किंवा परवा अगदी मला वाटतं फेब्रुवारीमध्ये आम्ही सगळेच जण थिएटरमध्ये गेलो मूव्ही बघायला, आणि एक साऊथ इंडियन मॉम, शी केम आउट. आय मीन आय वॉज स्टँडिंग ॲट द लेडीज लाईन, लेडीज रूम्स. सो ती बाहेर आणि शी सॉ मी, आणि तिने ओळखलं, म्हण, ओ मिस सुषमा. अँड आय सेड हाय, हाऊ आर यू. मला नावं आठवत नाहीत सगळ्यांची, पण दे रिमेंबर. सो शी सॉ मी अँड शी, म्हणजे तिने इन्सिस्ट केलं की नाही, यू जस्ट वेट हिअर. ओके. ती आत गेली थिएटरमध्ये, ती तिच्या दोन्ही मुलींना घेऊन आली थिएटरमध्ये. तिथे बाथरूमच्या समोर शी मेड शुअर दॅट दोन्ही मुली मला बापून नमस्कार करतात. दॅट वॉज इन द थिएटर. आणि माझ्या मुलीचा गोरा बॉयफ्रेंड हे बघतोय, काय चाललंय का यांचं इथे. हे असं हे समथिंग, दिस इज समथिंग रिअली टू माय हार्ट. Yes, it's touching. Right. So it's very nice story, very nice story. Nilima, do you have anything like that to share? Not to that extent, but yes. तुला तर खूप वेळ आहे ते लग्नाला जायला आता. आता माझं 6th year running आहे. That's great. Yeah. जेव्हा 3rd graders म्हणून जे मुलं सेंटरला जॉईन झाले ते अजूनही माझ्या बरोबर. नाव दे आर इन 8th grade or 9th grade. The parents come to me and say, yeah, because of your guidance, as they are in all honors, किंवा they are doing good in the school. So it makes you feel good. Like feel good, right? Yeah. आणि स्नेहल, आय नो इट इज व्हेरी न्यू फॉर यू. तू वर्ष झालंय तुला, पण तुला काही स्टोरी आहे का? लाईक स्टोरी बरोबर येते, आय गेस शी ऑल्सो कम्स देअर समटाइम्स. एनिथिंग नाईस दॅट यू हॅव सीन ओव्हर द पास्ट 1 year? नाही, आता तेच माझं पण हे आता दुसरंच वर्षाचं, लाईक ताई म्हणत असा की आता म्हणजे आय एम अ बेबी, माय फ्रँचायझी इज अ बेबी. पण म्हणजे तरी सुद्धा 2 वर्षात ना, म्हणजे जे माझ्याकडे पहिल्या दिवसापासून जी मुलं येतात ते अजूनही येत आहेत, आणि ते म्हणजे स्पेशल बॉन्डिंग होतं पॅरेंट्स, स्टुडंट आणि आपल्यामध्ये. दॅट इज द वन थिंग दॅट इज ऑल्सो आय कॅन से द सक्सेस. आणि तेही स्वतः सांगतात की आम्हाला आमच्या मुलामध्ये प्रोग्रेस दिसते. सो विच इज गुड, लाईक यु नो, की ह्या मार्किंग, मग ते मार्किंग पिरियडचा ग्रेड झाला की सांगायला येतात, ओ शी गॉट 100% or she got a 99%. So that feels really like, you know, that makes us very happy. Nice, definitely. So hope, yeah. Okay, so another, it's not a difficult question, it's an easy question. People think you have your own business, म्हणजे तुम्ही डेस्कवर, यु नो, ऑफिसला जाता, डेस्कवर पाय ठेवून बसता आणि काही करत नाही, लोकांना ऑर्डर देता. असं असतं का सुषमा? I wish. It's that today, after 27 years later also, that's my dream. नाही, तसं होऊ शकत नाही. I mean, I think फ्रीज झालंय. ठीक आहे, या आता ठीक आहे, बोला. सो नाही, ते म्हणजे तुमचा स्वतःचा बिझनेस आहे, तो यू आर वर्किंग फॉर युअर सेल्फ. सो यू कॅनॉट बी डिपेंड ऑन एनी वन, आणि यू शुड नॉट. सो ते तुमचा बिझनेस असल्यामुळे तुम्ही कंटिन्युअसली काम करताय. मला खूप सुरुवातीला मला बरेच जण विचारायचे की तू बिझनेस म्हणजे तू शाळा तुझी आहे, म्हणजे तू काय करतेस, तू काय करतेस, तुझ्याकडे डिरेक्टर आहे म्हणतेस, तुझ्याकडे टीचर्स आहेत असं तू सांगतेस, मग तू काय करतेस तिथे? मी म्हटलं मी काही करत नाही, फक्त मी हायर करते, मी फायर करते, मी बाथरूम धुते, मी व्हॅक्युम करते आणि पेरोल करते, आणि मेक शुअर की आय मेक शुअर दॅट बिल्स आर पेड एंड ऑफ द डे. राईट. सो पण मी जेव्हा हे म्हटलं की मी बाथरूम साफ करते, पण आज आय एम शुअर की निलिमा आणि स्नेहल पण माझ्याशी सहमत होतील की पडली तर तुम्हाला ती सुद्धा गोष्ट करावी लागते.
करावीच लागते. देयर इज नो चॉईस. कारण मी हातामध्ये ब्रूम घेऊन शाळा 6,000 स्क्वेअर फीट झाडलेली आहे आणि मी बाथरूम पण साफ केलेला आहे माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये. कारण पुन्हा मी मकरांचाच शब्द वापरीन आता की बरीच हमाली करावी लागते. आणि ती तुम्ही IT मध्ये जा, दुसऱ्यांसाठी काम करताय म्हणून IT मध्ये आत तरी सुद्धा ती तुम्हाला हमाली करावीच लागते आणि तुमच्यासाठी आत तर तुम्हाला ती डबल करावी लागते. त्याच्याशिवाय तुम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. आणि ते बदलत नाही, कधीच बदलत नाही. निलिमा, डू यू अग्री? निलिमा, 100%. हो. म्हणजे सुषमा सांगते ना अनघा, की सुषमा ते जे बोलतात ना की शेवटी ते ऑफिस नाहीच राहत, आपलं घर म्हणूनच होतं ते. त्यामुळे सगळं तुम्ही अगदी घरासारखंच करता पहिल्यापासून आणि असं खूपच अटॅचमेंट आणि घरापेक्षाही तिकडे जास्त वेळ असतो. म्हणजे एका मिनिटाला तुम्ही बॉस असता, दुसऱ्या मिनिटाला तुम्ही जॅनिटोरियल काम करता, तिसऱ्या मिनिटाला तुम्ही मार्केटिंग करता, चौथ्या मिनिटाला तुम्ही टीचर होता. सगळे रोल्स, ऑल डिफरंट रोल्स. आणि आता कोविड मध्ये तर होम डिलिव्हरी पण बुक्सची आणि Oh my God. Yeah, so how did all this affect all of you? Like COVID mule, how I think you had to change your delivery fast, right? Like the mode of delivery, how you're delivering your services to the children. Te tumhala badlay lagla asel, right? Maybe on Zoom you're taking the classes. So all these things were very unexpected. How did you deal with it, Manje? आता हे कोविडच पॅन्डेमिकच आपण उदाहरण हे घेतलं तर the kids are, I think couple of months they mustn't have been coming back in March, right? मार्च पासून. तर ते कसं डील केलं तुम्ही at that time? ऍक्च्युली मोठ्या म्हणजे मिडल स्कूलर्सला, हाय स्कूलर्सला इट वॉज इझी, लाईक कम्पॅरेटिव्हली इझियर ट्रान्झिशन. पण एलिमेंटरी स्कूलच्या मुलांना सगळ्यात कठीण गेलं, कारण त्यांना एका जागी बसून स्क्रीनकडे, तसं ते खेळत असतील व्हिडिओ गेम्स हे ते, पण कंटिन्युअसली अर्धा तास किंवा पाऊण तास लेसन मध्ये बसणं इज हार्ड. सो दॅट वॉज द मोस्ट चॅलेंजिंग थिंग, की किंडरगार्टन टू 3rd ग्रेडच्या मुलांना एका जागी बसवून स्क्रीनवर शिकवायचं आणि पाहायचं की ते काय करतात. दॅट वॉज द हार्डेस्ट पार्ट. सुषमा, फॉर यू ऑल्सो? आमच्याकडे थोडंसं वेगळं झालं, कारण इट्स अ प्री स्कूल चाइल्ड केअर सेंटर. सो आम्हाला थोडासा विचार करावा लागला की हाऊ टू डिलिव्हर अवर सर्व्हिस टू देम. घरी आहेत ती मुलं, तर इन्फंट्सना तर आम्ही काही करू शकलो नाही, तरी सुद्धा जस्ट टू हॅव देम की लिटल म्हणजे त्यांचे फॅमिलियर फेसेस, म्हणून आणखीन एक साधारण आम्ही मिड एप्रिलला आम्ही झूम सेशन चालू केले सगळ्यांसाठी. काही मुलं अटेंड करायची, काही नव्हती करत, पण त्या मुलांना ते आपले टीचर्स बघून किंवा आपले फ्रेंड्स बघून त्यांना मजा वाटायची, त्या इन्फंट्सना पण. सो दे वर यूज्ड टू बी व्हेरी हॅपी टू सी दॅट. आणि प्री स्कूल आणि प्री के ची मुलं तर दे वर थ्रिल्ड की मजा चालली आहे, की आपण आई वडिलांबरोबर, आपल्या पण हातात एक टॅबलेट आहे आणि द टीचर्स आर कमिंग, they were happy. So yeah, so it's a little different because there was not as much as teaching, but just to have in contact with them. So okay. शिरा खात होते. गाण्याच्या सोयीसाठी मी त्याला सांजा म्हणतो. 2 मिनिटं कोणतरी. ओके. अजून I think we are coming almost to the end, but I have 2 more questions. तुम्ही what skill you thought you didn't have before आणि आता तो तुम्हाला टॅलेंट खूप आहे आफ्टर डुईंग दिस, म्हणजे बिझनेस सुरू केल्यापासून तुम्हाला असं काय वाटत होतं, नाही आपल्यात ही स्किल अजिबातच नाहीये पण आता तुम्हाला ते करायला लागतंय, और what is the thing that you don't want to do but you are forced to do, kind of? And I kind of know the answer. That is a good question. Like, you would rather not do it, but you are forced to do. And this is a skill that you have learned basically out of all this. I would say for me, people skills माझे बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाले. म्हणजे पूर्वी मार्केटिंगला जायचं तर
15 मिनिटं मी विचार करायचे की ओके कसं अप्रोच करू पॅरेंटला, आणि मी असे माझे सेंटेन्सेस मनात तयार ठेवायचे. ओके तिने असं म्हटलं तर मी असं म्हणेन, तिने असं म्हटलं तर मी असं म्हणेन, असं तयारी करून जायचे. कारण एकदम अनोळखी माणसाला जाऊन, म्हणजे लायब्ररीत आम्ही फ्लायर्स वाटायचो लायब्ररीत जाऊन, किंवा ईस्ट ब्रन्सविक डे असायचा तिथे जाऊन फ्लायर्स वाटायचो. अनोळखी माणसाशी जाऊन बोलायचं, पहिले इंट्रोड्यूस करायचं स्वतःला, मग सांगायचं की ओके दिस इज व्हॉट वी आर डुईंग, हाऊ गुड इट इज, हाऊ इट विल बेनिफिट युअर किड्स वगैरे वगैरे. असं तर पहिले असं सगळं मनात तयारी करून जावं लागायची. आता नाही काही भीती वाटत. असं आता जाऊन कोणाशी, म्हणजे स्ट्रेंजरशी जाऊन बोलू शकतो की ओके दिस इज व्हॉट वी डू. पण पूर्वी खूप हिंमत लागायची, खूप काही असं ठरवावं लागायचं मनाशी, ओके मी असं बोलणार आहे, मी कसं बोलणार आहे. ही इम्प्रुव्हमेंट नक्की मी पाहिली. म्हणजे people So is that the same with you also, Sushma? Like people skill or something else? नाही, माझा प्रॉब्लेम थोडासा वेगळा होता. म्हणजे मला गप्पा मारायला आवडतात आणि आय हॅव नो, म्हणजे मी आरामात स्ट्रेंजर्सशी, म्हणूनच मी ते सगळ्या स्पोर्ट्स फील्डवर जाऊन सगळ्यांची गप्पा वगैरे मारायची. मार्केटिंग वॉज नॉट द इश्यू. माझा प्रॉब्लेम होता की कारण ही शाळा होती आणि मला टीचर्स आणि डिरेक्टर्स आणि प्रीस्कूल हा कॉन्सेप्ट मला अजिबात माहिती नव्हता. आणि मी गमतीला रवीला आधी म्हणत होते की मला प्रीस्कूल कसं स्पेल करायचंही माहिती नाही, मी इथे प्रीस्कूल चालवणार कशी मी. सो मला एज्युकेशन मधलं काहीच खरं माहिती नव्हतं. तर मला माझ्या ज्या डिरेक्टर्स होत्या त्यांच्याकडनं मी खूप शिकले, खूप म्हणजे खूपच शिकले. त्यांनीच, आणि परत काय होतं की गोडार्ड ही फ्रँचाईज सुद्धा त्यावेळेस नवीन होती. त्यांनाही हे कसं ओनर्सना ट्रेन करायचं, कारण त्यांच्या डोक्यात हेच की ओनर्स पाहिजेच साईटवर, हे त्यांचा मोटो होता. आणि पण डिरेक्टर आणि टीचर्स आहेत, त्याच्यामुळे ओनर्स आर गोइंग टू ओनली डू द बिझनेस साइड, बट स्टील दे हॅव टू बी इन द स्कूल. ओके. सो मार्केटिंग आणि फायनान्स, ऑल दॅट पार्ट इज बेसिकली ओनर्स जॉब, आणि मग एज्युकेशन इज द डिरेक्टर जॉब. पण मला असं वाटायचं की मी जर इथे आहे तर मला काहीतरी माहिती पाहिजे, हे लेसन प्लॅन्स काय करतात, येस, काय अजिबातच आयडिया नाही. तर ते सगळं शिकायला मला डेफिनेटली 1 वर्ष गेलं की ते साईड, म्हणजे मग मला असं वाटायचं की आय डिडंट वॉन्ट टू गो टू द डिरेक्टर फॉर एव्हरी लिटल थिंग. की मी जर क्लासरूम मधून चक्कर मारायची तर ते काय करतायत, कसं करतायत, हे कशासाठी आहे, हे मी सगळं बघून आणि डिरेक्टर कडनं शिकले. आणि दॅट इज समथिंग ओनली आय विश आय वुड हॅव नोन बिफोर, पण it was, that's really nice. But that was a minor thing, but I learned. आणि स्नेहल, तुला काय वाटतं की तू काय शिकली आता? माझं मी म्हणेन दोन्हीशी मी सहमत आहे, सुषमाताई आणि निलिमाशी. पण लाईक इतके वर्ष मी बँकेत नोकरी, म्हणजे दुसऱ्याचं ऐकून दुसरं सांगेल तेवढंच करायचं की अकाउंट्स मध्ये वगैरे. त्यामुळे असं की आपण स्वतः दुसऱ्याला ऑर्डर द्यायची असं हे नव्हतं. कसं कलिग्सना वगैरे ट्रेनिंग द्यायचं वगैरे, दॅट इज अ डिफरंट थिंग. पण असं तुम्ही कोणाकडून काम करून घ्यायचंय किंवा हे स्किल माझ्यात मिळतं. म्हणजे आपण सगळे एकत्र बसतो, एकमेकांना म्हणजे एक्सचेंज करू आयडियाज वगैरे. अजूनही मी टीचर्सना तसंच सांगते नेहमी की वी आर इन द सेम टीम. असं नाही की आय एम समथिंग की माझ्या म्हणजे असं नाहीच करायचंय. आणि हे स्मॉल स्केल बिझनेस असल्यामुळे आणखीन मला बरं वाटतं की लाईक असं नाही की मोठ्या स्केलवर तुम्हाला मीटिंग्स मध्ये बसायचे किंवा हे. त्यामुळे म्हणजे अगदी घरगुती वातावरण असल्यासारखं, असं की छोटी फॅमिली आहे, टीचरशी बोलताय वगैरे. That I learned a lot. Like, when you are teaching something or something, telling something, that time you are also learning something. म्हणजे आपल्यातला पेशन्स डेव्हलप होतो. किंवा पॅरेंटशी पण बोलताना जरी समोरचा पॅरेंट खूप डिमांडिंग असेल तरी पण आपण कसं शांत राहायचं किंवा हे असं. दुसरं माझ्यासाठी चॅलेंजिंग स्किल इज अ मार्केटिंग. जसं निलिमा म्हणाली तसं की मला सेलिंग हा प्रकार कधीच जमला नाही आयुष्यात. म्हणजे असं तुम्ही फ्री सर्व्हिस घ्या, बघा, आवडली तर घ्या, नाही तर इट्स ओके इफ यू डू नॉट कम. यू शुड टॉक टू सुषमा नाव. या पण मग नंतर हळूहळू शिकले की त्यावेळेला मग मिस्टरांनी पण सांगितलं की हे ज्याला आपण कोणाशी कंपॅरिझन करायची नाही, कोणाच्या कॉम्पिटिशन मध्ये पण जायचं नाही. आपण जे चांगलं करतोय, चांगलं देतोय तेवढंच फक्त, म्हणजे दॅट यू हॅव टू मेन्शन, दॅट्स इट.
राईट. मग हळूहळू ते शिकले की तुम्ही काय म्हणजे आपण काय प्रोग्राम देतोय मुलांना ते सांगायचं, पॅरेंट्सना आपण ते सांगायचं आणि मग ते हळूहळू शिकले की हा मग हे बरोबर की व्हॉट वी आर टॉकिंग दॅट इज अ व्हॉट युअर ट्रूथ वी आर टॉकिंग लाईक यु नो, म्हणजे कोणाला हर्ट न करता काही न करता. Okay, so Snehal, because you are the one who just started this, you are the most recent one to start this franchise. तर मी तुला असं हे विचारेन की if somebody came to you today, any of the women who are listening today, what would you advise them? Like तू काय म्हणशील की तुम्ही काय काय शिका का काय बघा? What would you suggest? And then we'll go to Nilima and then Sushma after that. Yeah, as Sushma Nilima said, like, you know, as first 3 years, it is not like, oh, so you started the business and now the profit will start coming. Everyone will agree with me, right? So पहिले 3 वर्ष तर खरंच म्हणजे खूप हार्ड असतं, पण लाईक बिझनेस इस्टॅब्लिश व्हायला पण वेळ लागतो. आणि सुषमाताई म्हणाले तसंच पहिल्यापासून तुम्हाला सगळ्यापासून लाईक यु नो झाडू काढण्यापासून ते अकाउंटिंग पर्यंत अगदी असा सगळा बॅलन्स ठेवावा लागतो. सॅलरी आणि तर सगळंच विसरा, पण लाईक यु नो सगळे हे बिझनेस इस्टॅब्लिश व्हायला वेळ लागतो. आणि माझ्या बाबतीत तर म्हणजे 2019 ला चालू केलं आणि पॅन्डेमिक चालू झालं. Okay. पॅन्डेमिक वॉज मार्च, लाईक यु नो मार्च एंडिंगचं. त्यावेळेला शाळा पण संपत आलेल्या असतात, म्हणजे मुलांना समरची सुट्टी, आणि पॅन्डेमिक मुळे तर आणखीन पॅरेंट्सना वगैरे म्हणजे की नाही आता नकोच पाठवूया, आपण नंतर बघूया वगैरे असं. त्यामुळे पहिले कोणाच्या म्हणजे असतात असो नाही, सम आर लकी लाईक यु नो दे इट्स गोज व्हेरी स्मूथली लाईक यु नो. पण पहिले 3 वर्ष तर मी म्हणेन की खूप म्हणजे चॅलेंजिंग असतात. आपल्याला हार्डवर्क असतं, खूप हार्डवर्क असतं, पण म्हणतात ना रिस्क इज ऑलवेज रिवॉर्डेड. रिस्क घेतली नाही तर म्हणजे त्याच्याशिवाय रिवॉर्ड मिळणार पण नाही आपल्याला. पण म्हणजे कठीण गेल्यावर पहिले म्हणजे समर पण मेन म्हणजे कठीण गेला, पण देवाच्या कृपेने हळूहळू परत म्हणजे जून मध्ये एक मी हायस्कूल एंट्रन्स प्रेपचा एक कोर्स घेतला होता, त्याच्यासाठी बरेच आले. आणि थँक्स टू आय एम ग्रेटफुल टू माय फ्रेंड्स हू कन्सिडर्ड माय सर्व्हिसेस अँड लाईक यु नो दे कंटिन्यू अँड दे सॅटिस्फाईड विथ अवर सर्व्हिसेस. दॅट इज द थिंग. सो वी आर व्हेरी ग्रेटफुल टू देम. आणि देवाच्या कृपेने नंतर मग ऑगस्ट पासून हळूहळू एनरोलमेंट वाढायला पण लागली, आणि मग तेच मार्केटिंग हे ते वगैरे, म्हणजे की आपण आपले लाईक यु नो घाबरून न जाता वी हॅव टू लाईक यु नो वी हॅव टू फाईट विथ द चॅलेंजेस. दॅट इज द बिझनेस की थिंग लाईक यु नो. आणि सॅलरी प्रॉफिट ह्याला वेळ लागतो, पण डू नॉट गिव्ह अप लाईक यु नो. आणि like you know you will get the answers of your hard work for sure, like right. And it is the satisfaction, you're doing what you like, right? It is rewarding. It is, you know, it might not be immediate financial reward, but it is mentally rewarding. You feel nice when kids do better, right? So that itself is a reward. Nilima, Tula. And one thing I just want to tell, government support in this pandemic, in this challenging situation, government support, even our landlord support, everything matters, like you know. So all the things we are getting, that's why we are surviving too. Wow, nice. आणि निलिमा, तुझ्याकडे आता तू हिला स्नेहलला गाईड केलं, पण तुला अजून कोण तुझ्याकडे उद्या आलं तर तू काय सांगशील त्यांना? म्हणजे 2 गोष्टी नक्की सांगेन की वेळ लागतो, म्हणजे पेशन्स लागतो, आणि प्लस थोडीशी रिस्क घ्यायची तयारी लागते. म्हणजे इमिजिएट रिझल्ट तर दिसत नाही कुठल्याही बिझनेसमध्ये, ऑफकोर्स इमिजिएट रिझल्ट दिसत नाही. त्यामुळे अनलेस यू हॅव टू बी पॅशनेट अबाउट व्हॉट यू आर डुईंग. तुम्ही पॅशनेट असाल आणि पेशन्स असतील तर डेफिनेटली तुम्हाला यश हे मिळेल. तर टेक कॅल्क्युलेटेड रिस्क अँड गो अहेड विथ इट. Jump in. Jump in, because that is what my experience is. If I think too much over something, I can't do it. So, take calculated risk and go ahead. Very good. And Sushma, you are the last person. So I definitely agree with Snehal and Nilima ki definitely there is, if you have a passion for it, jump it. Parantu there is always grass is green in other side. Right. So you have to always remember that ki there is a struggle, but if you're determined, you know what you're doing, and you need to find your own place. Ki is this something is your right fit for you or not? So that is also very important.
आणि फॅमिली सपोर्ट हा व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुमचं स्पाऊस कडनं म्हणजे मला रवीची अतिशय खूपच एवढी वर्ष मदत झालेली आहे आणि इतर सगळ्या घरच्या मंडळींची सुद्धा. सो ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. दॅट्स व्हॉट. आणि आपण सुरुवातीलाच ह्याबद्दल बोललो होतो की फ्रँचायझच का हे आपण साधारणतः मी क्विकली हे सांगते की फ्रँचायझ हे एवढ्यासाठी की सेटअप सगळा असतो. ओके. आत्ता सुद्धा ह्या पॅन्डेमिक मध्ये आम्हाला करोना चाललेला आहे, सगळं चाललेलं आहे, परंतु आमच्या गोडार्डनी आम्हाला जो सपोर्ट दिलेला आहे आणि आय एम शुअर की निलिमा आणि स्नेहलचा पण तोच अनुभव असेल, त्यांचा सपोर्ट खूप खूप म्हणजे खूप मोठा आहे. सो तो मला आय थिंक त्याच म्हणजे तेवढ्यासाठी आम्हाला सुरुवातीलाही वाटलं होतं की फ्रँचायझी इज ऑलवेज बेटर. आणि आय एम डेफिनेटली ॲग्री विथ ऑलवेज. एक गायडन्स मिळतो फ्रँचायझीमुळे तुम्हाला ऑफकोर्स. आणि सपोर्ट, सगळ्यांचा सपोर्ट इम्पॉर्टंट आहे. घरच्या लोकांचा, स्पाऊसचा, फॅमिलीचा, सगळ्यांचा सपोर्ट इज इक्वली इम्पॉर्टंट. फ्रेंड्सचा. No, that is there. आणि lastly I just want to say like thank you. तुम्ही तिघी आला and I hope the three of you get to meet someday. Definitely, yes. Sure. Yeah, because now Sushma is running two. It's not one. She's running two Godards, and ते पण एक Dayton मध्ये आणि एक Persephone मध्ये. I don't know how do you do it. आणि आता तुम्ही दोघी पण आता सुरू झालाय. I'm hoping both of you start another franchise also. So good luck to you. Thank you very much for coming here today. I'm just going to ask everybody else in the audience, whoever is listening, if you have a question to me, please vichara. प्रश्न त्यांना काय असलं तर you can unmute yourself and ask. Anybody? Fine. Everybody is very quiet. पण चालेल. पण थँक यू व्हेरी मच. तुम्ही एक तास दिला. आय नो स्नेहलला पण, स्नेहल बिझी असते. एव्हरीबडी इज बिझी. नाही सगळेच बिझी असतात. या आय नो. पण थँक यू व्हेरी मच. पण I'm a little crazy, so माझं काय हे नाही आहे. पण thank you. It is a good craziness. It is a good craziness. Good, yeah. पण thank you very much for coming on MV Sakhya and talking about this. हा आजचा टॉपिक खूपच युनिक होता आणि आपल्यामध्ये अशा 3 बिझनेस विमेन आहेत ज्यांनी स्वतःच बिझनेस आणि फ्रँचाईज स्वतःच्या पायावर उभं केलंय. इट फील्स व्हेरी गुड टू नो ऑल ऑफ यू. And you make us all very proud. You have chosen a very noble path also, education. And I wish you all the very best. I hope, the community supports all of you in whatever else you decide to do. So thank you very much. And good night. Thank you.